नवले ब्रिजच्या ऍक्सिडेंटवरती वाटलं होतं की सरकार कधीतरी योग्य उपाय काढेल, पण पुण्यातल्या एक ग्रेट मंत्र्यांनी काय त्याच्यावरती उपाय काढलाय तर आम्ही तिथं आता 6 स्पीड कॅमेरे बसवू आणि 6 स्पीड कॅमेरे बसवणार तुम्ही. 2 पहिले स्पीड कॅमेरे आहेत, आता तुम्ही अजून त्यात 4 टाकणार. त्यानं काय होणार आहे? आणि आता तुम्ही स्पीड लिमिट काय केलं 60 वरून 30. तुम्ही एकदा त्या बोगद्यातून 30 गाडी खाली आणली का? तुम्ही तिथं 10 वेळा ट्रायल रन घेतली का? का तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही नियम करता? तिथं तुम्ही तो डेटा द्या ना आम्हाला की बाबा 30 आम्ही या 100 गाड्यांचं टेस्टिंग केलंय आणि त्यातून हा अपघाताचा प्रकार कमी होतोय. असं न करता आपल्याला वाटेल ते नियम बनवणं हे बंद करा. आणि त्याचा जो खरा प्रॉब्लेम आहे की हे जे फॉल्टी ट्रक्स आहेत, या ट्रक्ससाठी वेइंग मशीन लावा टोलच्या इथे आणि हे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा आणि हे ट्रक्स जे हेवी लोडचे आहेत ते फिक्स करा. आणि आम्हाला तर पोलीस प्रशासनावर तिथं अजिबात ट्रस्ट नाहीये, त्यामुळे टेक्निकली विथ टेक्नॉलॉजी हाऊ यू कॅन फिक्स इट तेच उपाययोजना ह्यात कामाला येणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या ट्रक्सचं टोलमध्येच वजन झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याचे जे फॉल्टी पार्ट्स आहेत ते तुम्ही अजूनही मॅन्युफॅक्चररला सांगून हे ब्रेकिंग सिस्टीम जे ट्रक्सच्या खराब आहेत त्या तुम्ही चेंज करून घ्या आणि तुम्ही स्वतः तिथे गाडी 30 त्या बोगद्यापासून नवले ब्रिजपर्यंत तुम्ही आणून दाखवा आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही लोकांना सांगा. डायरेक्टली तुम्ही आता मी काय करतो तर 60 वरून 30 स्पीड लिमिट करतो. कुठल्या नॅशनल हायवेला 30 स्पीड लिमिट आहे आणि म्हणे आम्ही 6 स्पीड कॅमेरा लावतो. हे उपाययोजना तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. आम्हाला वाटलं तुम्ही जरा म्हणजे इंटेलेक्च्युअल मंत्री आहात आणि तुम्ही चांगली उपाययोजना काय ते कराल. त्यामुळे प्लीज तुम्ही पुन्हा विचार करा आणि ज्यावेळी तुम्ही निर्णय घेताय त्या निर्णयाला तुमच्याकडे मागे काय डेटा पॉइंट आहे आणि तुम्ही किती एक्सपेरिमेंट केले ते आधी सांगा. धन्यवाद.